आपल्याला कमाल अप्रतिम पदार्थ झालेला आहे हा. काकडी तमली हा फक्त एक पदार्थ नाहीये, याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूप आहे. याच्यामध्ये वॉटर कंटेंट म्हणजे पाण्याचं प्रमाण 90% पेक्षा जास्त आहे. त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण हे टिकून ठेवतं, डिहायड्रेशन रोखतं आणि उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवतं. लो कॅलरीज असलेला हा पदार्थ आहे. शरीरातील अवाजवी फॅट जमा होऊ देत नाही, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उत्तम आहार ठरतो. फायबर सुद्धा आहे. आतड्यांचं आरोग्य उत्तम ठेवून पचनक्रिया गतिमान करते आणि कॉन्स्टिप्युशनची समस्या दूर करते. या रेसिपीमध्ये पोटॅशियम सुद्धा आहे. शरीरातील सोडियमची पातळी संतुलित राखते, ज्यामुळे रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते. आणि व्हिटॅमिन सी आणि सिलिका या पदार्थात आहे, जे त्वचेला आतून पोषण आणि ओलावा देतात. त्यामुळे त्वचेवरील डाग कमी होऊन नैसर्गिक ग्लो येतो. वा, काकडी तमली तुम्ही कमाल पदार्थ केलेला आहे आणि याला न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे. आता आपण काय करतोय पुढे? दुसरा पदार्थ आपण जो करतोय तो व्हेजिटेबल लोणवास करी. तमली लोणवास. सोपं होतं. आता हे काय? लोणवास ही नारळाच्या दुधापासून थिकनेस आणते आणि दुधी जी आहे त्याच्याने मेन त्याची ग्रेव्ही थिक होते. व्हेजिटेबल लोणवास. व्हेजिटेबल लोणवास साठी लागणारं साहित्य काय ते पेश किया जाय. लोणवास करीला लागणारं साहित्य: टोमॅटो आणि दुधीची प्युरी, कोथिंबीर, नारळाचं दूध, वाटाणे, बेबीकॉर्न, कॅरेट, दुधी, लसूण, बटर, ईस्ट इंडियन मसाला किंवा बॉटल मसाला आणि मीठ. ओके, चला कृती काय करायची? कृती पहिला आपण पॅन घेऊया आणि हे सगळे टॉस करून घेऊया. याच्यामध्ये थोडं बटर टाकूया. बटर नको असेल तर थोडं आपण तेलामध्ये केलं तरी पण चालतं. नको बटर हवंय आपल्याला. बटर हवंय. मला खूप आवडतं. हो. लसूण. हो, याच्यात थोडं लसूण का बस घ्या. लसूण थोडं ब्राऊन कलर आला की त्याला हे सगळे आपण भाज्या टाकून घेऊ. दुधी, गाजर, बेबीकॉर्न आणि हे वाटाणे, मटार. ह्या रेसिपीची मेन खासियत आहे, म्हणजे मी गोव्याला जेव्हा कामाला होतो तेव्हा कांद्याची खूप कमतरता होती आणि मी बोललो विदाऊट कांद्यामध्ये काय करू शकतो. ते रेसिपी बघत होतो आणि तिकडच्या एका शेफनी, म्हणजे मी ज्याच्या अंडर काम करत होतो, त्यांनी मला ही रेसिपी सुचवली. तर मी बोललो आपण थोडं काहीतरी आपलं इनोव्हेशन करून, कारण ही नॉनव्हेज बनते, ही मटन आणि प्रॉन्स वगैरे मध्ये बनते. तर मी बोललो आता दुधी आहे तर थोडे व्हेजिटेबल टाकून आपण कसे काय इनोव्हेट करू. तर त्या पद्धतीने ती म्हणजे थोडी ट्विस्ट केलेली, बदलली. हो, ती बदललेली आहे. ह्याच्यामध्ये आपण आता हे बॉटल मसाले टाकूया. हा मेन हिरो आहे ह्याच्यातला, ईस्ट इंडियन मसाला जो आहे तो. ह्याला थोडं मिक्स झालं की ती प्युरी टाकूया आपण. टोमॅटो आणि दुधीची. हो, कारण ती बेसिकली त्याच्यामध्ये पण मी ही रेसिपी निवडण्याचं कारण की तुम्ही जर का हॉटेलमध्ये गेलात तर काजू किंवा क्रीम किंवा कांदा ह्याच्या ग्रेव्या जास्त असतात, जी शरीरासाठी मला वाटते तेवढं फायदेशीर नाही. आणि मग म्हणून मी बोललो आपण दुधीची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट करून काहीतरी चांगलं करू शकतो, जी पौष्टिक आणि जास्त फायबर वगैरे मिळतील. शेफ लोकांनी सॉते केलेल्या भाज्या या सॉते होत आहेत असं दिसतं सुद्धा, ते पॅन आणि चमच्याच्या पद्धतीमुळे. आता काय घालायचं ह्याच्यात थोडं आपण पाणी घालू आणि लास्टला तडका मारायचा ह्याच्यात थोडं, बस. येस, आता याला उकळी आली आहे. त्याला उकळी आलेली आहे चांगली आणि भाज्या आपल्या ऑलरेडी आपल्या शिजलेल्या होत्या. तर मला वाटतं गॅस आपण बंद करूया आणि ह्याच्यात नारळाचं दूध घालू. बर, म्हणजे ते चांगलं अजून थिक आणि ग्रेव्ही सारखं होईल. पण गरम ह्याच्यात घातलं तर काही होत नाही ना? काही नाही, फक्त स्लो फ्लेमवर करावं. कमाल, काय छान रंग आलाय. हो, खूपच सुरेख. बेसिकली तुम्ही बघाल तर काही मखनी ग्रेव्ही असतात वगैरे, ती तशी दिसते ही.
हो खरंच ना. हो. बस याला आता गरम तंदूर रोटी खावीशी वाटते याच्याबरोबर. ह्याला मी आता तेच सांगणार होतो की याच्याबरोबर तुम्ही राईस, थोडी रोटी किंवा नूडल्स आपल्या सोयीनुसार तुम्ही केलं तर सुंदर चवदार लागेल. वरून कोथिंबीर घालायची. वरतून कोथिंबीर घालूया आणि एक गार्निशला थोडं लिव्स ठेवूया. बर ठीक आहे, मग आपण आता कोथिंबीर जरा मी घालण्याचा प्रयत्न करतो. हो. तुम्ही शेफ असताना तुमच्या समोर माझी मजा आली. पण ठीक आहे, कोथिंबीर घालायला काही फार अक्कल लागत नाही, त्याच्यामुळे ते काम मी करतो. अप्रतिम. आपल्या पदार्थाचं नाव काय? व्हेजिटेबल लोणवास करी. व्हेजिटेबल लोणवास करी कमाल झालेली आहे. याच्यामध्ये टोमॅटोची आणि दुधीची प्युरी आहे, शिवाय खूप साऱ्या भाज्या आहेत आणि शेफ सरांनी केलेलं असल्यामुळे टेक्स्चर तर काय एकदम हॉटेल सारखं झालेलं आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. व्हेजिटेबल लूनवास करी 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: टोमॅटो दुधी पेस्ट 1 वाटी, कोथिंबीर आवडीनुसार, नारळाचं दूध 1 वाटी, मटार अर्धी वाटी, बेबी कॉर्न 4 ते 5, गाजर अर्धी वाटी, दुधी अर्धी वाटी, बारीक चिरलेला लसूण 2 चमचे, बटर 2 चमचे, बॉटल मसाला 2 चमचे, मीठ चवीनुसार. कृती: एका पॅन मध्ये बटर घाला, त्यात लसूण, दुधी, गाजर, बेबी कॉर्न, मटार घालून परतून घ्या. आता त्यात बॉटल मसाला घालून परतून घ्या. आता त्यात टोमॅटो दुधी पेस्ट घालून परतून घ्या. थोडं पाणी घालून उकळी येऊ द्या. नंतर त्यात नारळाचं दूध घाला आणि मिश्रण एकजीव करून घ्या. शेवटी कोथिंबीर घालून सर्व्ह करा. व्हेजिटेबल लूनवास करी तयार. व्हेजिटेबल लोणवास करी आपल्या समोर आहे, आपण ती चाखूया. येस. गौरव सर, हो. हे बघा, तुम्ही एवढे कष्ट करता, तुम्ही एवढं चांगल्या इंटेन्शननी पेशंटला खाऊ घालता आणि जेव्हा माणूस प्रामाणिकपणे चांगल्या उद्देशाने कष्ट करतो तेव्हा त्याच्या नशिबात नक्की सोन्याचा चमचा येतो. हो. तो तुमच्या आणि माझ्या आहे, कारण आपण तुमच्या. दोघंही खूप आपण- कष्ट करतो. येस. लोणवास करीचा मी एक घास घेतो पहिला. अमेझिंग झटका आहे त्याच्यामध्ये का? हो. गौरव सर, मी प्रामाणिकपणे सांगतो, तुम्हाला भेटून फार छान वाटलं. मलाही खूप छान वाटलं. आभारी आहे. थँक्यू सो मच. तुमच्या संपूर्ण टीमला खूप मनापासून शुभेच्छा. बघा, जगातलं सगळ्यात महत्वाचं दान हे अन्नदान आहे. मी लहानपणी एका कीर्तनात ऐकलं होतं की पैसे दान केले तर 500 रुपये संपले तर आपल्याला 6व्या दिवशी असं वाटतं की अरे 1000 द्यायला पाहिजे होते. सोनं दान केलं ते संपलं की असं वाटतं अरे अजून मिळायला पाहिजे होतं. अन्नदान हे असं दान आहे जे पोट भरल्यानंतर कधीच वाटत नाही की अजून खायला हवं होतं, कारण जेव्हा माणसाचं पोट भरतं तेव्हा खऱ्या अर्थाने मनातून आशीर्वाद आणि शुभेच्छा निघतात. ते काम तुम्ही तुमच्या स्वयंपाकातून करता, रुग्णांसाठी करता. अर्थात नोकरी ही नोकरी आहेच ते, पण त्यातलं इंटेन्शन, उद्देश फार महत्वाचं. तुमच्या या उद्देशाला सलाम. अशीच रुग्णांची सेवा करत राहा आणि तुमच्या Thank you. हातचं खाल्लेले सगळे रुग्ण पूर्णपणे बरे होऊन त्यांना शतायुष्य मिळू द्या, अशी मी देवाला प्रार्थना करतो. Thank you. थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात. Thank you. तुम्हाला झी मराठीच्या कुटुंबाकडनं एक छानशी भेटवस्तू प्लीज घेऊन या. चला, धन्यवाद. नमस्कार. पुन्हा भेटूया.